नमस्कार. मी सतीश वडवे. एक 2 दिवसांपूर्वी फेसबुकवरून मी आवाहन केलं होतं की माझ्या यूट्यूब चॅनलवरून मध्ययुगीन कालखंडातील काही निवडक साहित्य कृतींचा परिचय मी घडवून देणार आहे. या यूट्यूब चॅनलवरती आपण आलेला आहात म्हणून माझ्यातर्फे मी आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नम्रतेने नमस्कार करतो. एक एक साहित्यकृती उलगडायची अशी जी माझी भूमिका आहे त्याला मी सध्याच्या कालखंडामध्ये, तो अडचणीचा कालखंड असल्या कारणाने फक्त मध्ययुगीन साहित्याची एक मर्यादा घातलेली आहे, मध्ययुगीन कालखंडाची मर्यादा घातलेली आहे. आणि त्यानुसार आज मी आपल्या समोर आलेलो आहे. हा मध्ययुगीन कालखंड 12व्या शतकापासून साधारणपणाने 17व्या-18व्या शतकापर्यंत आपल्याला बघता येतो. हा कालखंड तसा खूप विस्तारलेला आहे. या कालखंडामध्ये मराठी साहित्याची प्रचंड मोठी निर्मिती झालेली आहे. विपुल प्रमाणात या कालखंडामध्ये वाङ्मय निर्माण झालेलं आहे. त्याचं एक लक्षणीय वैशिष्ट्य असं आहे की हे वाङ्मय प्रामुख्याने काव्यामध्ये निर्माण झालेलं आहे. गद्य या कालखंडात आहे, नाही अशातला प्रकार नाही, परंतु ते अपवादानच असलेलं गद्य आहे. मराठी कवितेचा असणारा आदिकाल या दृष्टिकोनातनं सुद्धा आपण या कालखंडाकडे बघू शकतो किंवा हा कालखंड त्यासाठी म्हणूनही ओळखला जातो. या काळामध्ये 3 प्रमुख वाङ्मयीन प्रवाह दिसतात. याला प्रवाह म्हणायचं किंवा नाही हा कदाचित वेगळ्या चर्चेचा मुद्दा ठरू शकेल, पण आपण 3 टप्पे असं मात्र निश्चितपणानं म्हणू शकतो. हे जे 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे तो धर्मसंप्रदायांनी केलेली जी वाङ्मय निर्मिती आहे, तो पहिला टप्पा. आपल्याकडे नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त, समर्थ, आनंद, सूफी, वीरशैव असे वेगवेगळे संप्रदाय निर्माण झालेले आहेत. आणि या संप्रदायांनी वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती केलेली आहे. प्रामुख्यानं त्यांचा जो भर होता तो अध्यात्म आणि परमार्थ यावर असणारा भर होता. दुसरा टप्पा जर समजा आपण बघितला तर तो पांडित्यपूर्ण रचनेचा टप्पा आहे. पंडितांनी केलेली जी वाङ्मय निर्मिती आहे ती निर्मिती या कालखंडामध्ये बघता येते. एक महत्वाची गोष्ट आपल्याला अशी लक्षामध्ये येईल की हे जे पंडित कवी आहेत या पंडित कवींनी अध्यात्माचा धागा सोडला नाही, भक्तीचा धागा सोडला नाही, पण त्यांचं एकूण वाङ्मय पाहिलं तर हा धागा अतिशय क्षीण आहे असंही आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. पण त्यांच्या वाङ्मयाचं आणखीन एक ठळक वैशिष्ट्य असं आहे की ही कविता कलाकुसरीमध्ये अडकलेली आहे. कारागिरानं एखादी सुंदर वस्तू बनवावी या पद्धतीने त्यांनी कविता रचनेमध्ये सुद्धा कारागिरी केलेली आहे. म्हणून हा एक वेगळा टप्पा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि तिसरा टप्पा जो आहे तो आपल्या लोकपरंपरेशी संबंधित आहे. म्हणजे लोकपरंपरेचा असणारा जो स्रोत आहे तो स्रोत लक्षात घेऊन आपल्याकडे असणाऱ्या अनेक शाहिरांनी शाहिरी रचना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लावणी असेल, पोवाडा असेल यांचा समावेश होऊ शकतो. आता आपल्याला असं लक्षामध्ये येईल की या सगळ्या शाहिरांनी सर्वप्रथम लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या कोणत्या भावना आहेत, भोवतालचं जे कोणतं वास्तव आहे ते वास्तव आपल्या कवितेमध्ये उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच शाहिरी परंपरेमध्येच
त्याच कालखंडामध्ये आपल्याकडे बखरीसारखं वाङ्मय सुद्धा निर्माण झालेलं आहे. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा की आपल्याकडे असणारे हे 3 मध्ययुगामध्ये मध्ययुगीन साहित्यामध्ये ओळखले जाणारे महत्वाचे टप्पे आहेत. या टप्प्यावरती, या तिन्ही टप्प्यांवरून आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षामध्ये येते की मराठी साहित्य निर्मितीची भरभराट, त्याचा उत्कर्ष आणि विविध रचना प्रकारांची निर्मिती, या दृष्टीने हा कालखंड रसरसलेला कालखंड आहे. आज आपण यातल्या दुसऱ्या टप्प्यावरच्या एका कवीच्या पुस्तकाचा विचार करणार आहोत. त्या ग्रंथाचा, काव्यग्रंथाचा विचार करणार आहोत. हा जो काव्यग्रंथ आहे तो काव्यग्रंथ म्हणजे रघुनाथ पंडित यांचे दमयंती स्वयंवर. या काव्याची ओळख आज आपल्याला करून घ्यायची आहे. ती 4-5 भागांमध्ये आपण साधारणपणाने विभागून करणार आहोत. आज फक्त त्या कवितेचा, त्या काव्याविषयी बोलण्याचा शुभारंभ आहे. त्याचं एक प्रास्ताविक विवेचन आपल्यासमोर मी खरं तर करणार आहे. ज्या कालखंडामध्ये हे वाङ्मय लिहिलं गेलेलं आहे तो कालखंड जर समजा आपण बघितला तर इथे आपल्याला अध्यात्माची मांडणी केली जात होती, भक्तीची मांडणी केली जात होती, असं आपल्याला सहजपणाने लक्षामध्ये येऊ शकतं. पण याच काळामध्ये रघुनाथ पंडित यांनी दमयंती स्वयंवर या नावाचं प्रीती काव्य लिहिलेलं आहे. ज्याचा गाभा जो आहे तो म्हणजे प्रणय कथा असा आहे. प्रीती कथा हा त्याचा असणारा गाभा आहे. म्हणजे इतर पंडितांनी केलेल्या रचना आणि रघुनाथ पंडितांनी केलेली रचना याची जर समजा आपण तुलना करत गेलो तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की रघुनाथ पंडित काहीसे एक पाऊल पुढे गेलेले आहेत. अन्य पंडितांनी ज्या रचना केल्या त्या रचनांमध्ये प्रेम नव्हतं का? तिथंही प्रेम होतं, पण ते प्रेम कुणाचं होतं? राधा आणि कृष्ण यांचं असणारं प्रेम, रुक्मिणी आणि कृष्ण यांचं असणारं प्रेम, राम आणि सीता यांचं असणारं प्रेम. म्हणजे देवाच्या प्रेमाच्या निमित्तानं प्रेमाची कविता लिहायची असं असणारं त्याचं स्वरूप होतं. देवाच्या आडून ही प्रीती कथा गायली जात होती असंही आपल्याला म्हणता येईल. पण रघुनाथ पंडित मात्र त्याला अपवाद आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कुठल्याही देवाचा संदर्भ न घेता लौकिक पातळीवरती उतरून ही निखळ असणारी प्रीती कथा लिहिलेली आहे. ही कथा आहे नल आणि दमयंती यांची. नल आणि दमयंती हे देव नाहीत. नल आणि दमयंती हे 2 पात्र जे या काव्याचे असणारे नायक आणि नायिका आहेत ते राजघराण्याशी संबंधित आहेत, हे खरं आहे. पण ती माणसं आहेत आणि माणसांची असणारी प्रीती कथा या दृष्टिकोनातनं आपण या वाङ्मयाकडे बघू शकतो. रघुनाथ पंडितांची ही कविता जर समजा आपण पाहिली तर ती अतिशय मनोहारी असणारी कविता आहे. सर्वांग सुंदर आहे, नितांत रमणीय असणारी ती आहे आणि एक भावमधुर काव्य म्हणून आपण या कथेकडे बघू शकतो. एक चिरतरुण असणारी प्रीती कथा असं सुद्धा आपल्याला या संदर्भात म्हणता येऊ शकतं. हा एकच त्याचा असणारा काव्यग्रंथ आहे की ज्याच्यामुळे रघुनाथ पंडित हा मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेला आहे. खरं तर गजेंद्र मोक्ष आणि रामदास वर्णन ही आणखीन 2 त्यांचे ग्रंथ आपल्याला दिसतात. पण रघुनाथ पंडित अजरामर झाला तो फक्त दमयंती स्वयंवराच्या लेखनामुळे. अध्यात्म आणि भक्तीला प्राधान्य देणाऱ्या काळात
रघुनाथ पंडितासारखा कवी हा या परमेश्वर किंवा अध्यात्म यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि शृंगार आणि करुण रसाचा वापर करून एक नितांत सुंदर अशा प्रकारची कविता लिहितो. हे या काव्यग्रंथाचे असणारे वैशिष्ट्य आहे, जे रसांचा वापर करणे आणि मानवी प्रेमकथा आपल्या रचनेमध्ये गुंफणे हे रघुनाथ पंडिताचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. लौकिक जीवनामध्ये असणारी ही जी प्रेमकथा आहे आणि त्यामधून प्रकट होणारी उत्कट भावना आहे, याच्यामुळे हे काव्य त्यातील सहज सुंदरतेने नटलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. या प्रीती काव्याचा जो आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे, तो आस्वाद सुद्धा तितक्याच हळुवारपणाने आपल्याला घ्यावा लागेल आणि आपण सगळेच जण हा आस्वाद घेणार आहोत. याचा प्रारंभ रघुनाथ पंडिताच्या रचनेपासून करण्याचं कारण सुद्धा हे होतं की अध्यात्म आणि भक्ती याला प्राधान्य देणाऱ्या या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक वेगळी वाट चोखाळणारा कवी आपल्याला भेटलेला आहे आणि त्याची असणारी जी रचना आहे ती रचना आपण अभ्यासणार आहोत. ही रघुनाथ पंडितासारखा जो कवी आहे तो कवी अनेक विद्वान असणाऱ्या संशोधकांचा आणि अभ्यासकांचा चर्चेचा विषय ठरला. पण ही चर्चा का झाली? तर त्याने नितांत सुंदर काव्य लिहिलं याच्याविषयी कुणाच्या मनात कुठल्याच प्रकारची शंका नव्हती. पण शंका निर्माण झाली, त्याचं कारण निराळं होतं. ते म्हणजे त्याचं असणारं व्यक्तित्व आणि त्याच्या स्थलकालाची असणारी निश्चिती. हा कवी शिवकाळातला आहे हे निश्चित आहे. अका प्रियोळकरांनी दमयंती स्वयंवराची पाठचिकित्सक आवृत्ती तयार केलेली आहे. त्यामुळे प्रियोळकरांचं मत जे आहे ते ग्राह्य आपल्याला मानावं लागतं किंवा आपण मानूया तसं. प्रियोळकरांनी हा कवी शिवकाळातला आहे हे सांगितलं, पण त्याच्याबरोबर त्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली. त्यांचं म्हणणं असं होतं की मराठी कवितेच्या या परंपरेमध्ये या टप्प्यावरती एक नाही तर 7 रघुनाथ कवी सापडतात. आणि प्रश्न इथं निर्माण होतो. या 7ही रघुनाथांची नावं मी जाणीवपूर्वक आपल्याला सांगतो. रघुनाथ बल्लाळ कोरडे, रघुनाथ गणेश नवहस्त, अनंत देवकीय रघुनाथ, रघुनाथ भट चाऊरकर, रघुनाथ भट उपाध्ये, रघुनाथ पंडितराव आणि रघुनाथ नारायण हणमंते. आता दमयंती स्वयंवर लिहिणारा नेमका रघुनाथ पंडित कोण असा प्रश्न खरं तर पडतो. अका प्रियोळकरांनी या संदर्भामध्ये एक अतिशय सुंदर विधान केलेलं आहे. ते विधान मी आपल्या समोर उद्घृत करतो. काय ते विधान? ते विधान असं आहे: दमयंती स्वयंवराख्यानाचा कर्ता हाच शिवाजीचा पंडितराव ठरला काय, किंवा अन्य कोणी असला काय? त्याच्या काव्यापासून आम्हाला प्राप्त होणाऱ्या आनंदात मुळीच फरक होणार नाही. फार सुंदर विधान आहे. संशोधक वाद घालत असतात आणि मूळ कविता किंवा मूळ काव्यग्रंथ जो असतो तो बाजूलाच राहतो. असे प्रश्न मध्ययुगीन कालखंडात खूप निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न मुकुंदराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्माण झालेले आहेत. हे आपल्यासारखे जाणकार निश्चितच जाणतात. इथं जो वाद झालेला होता तो अका प्रियोळकर आणि V.V. कोलते यांच्यामध्ये झालेला वाद होता. पण आता प्रियोळकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणंच आपण डोळ्यासमोर ठेवणार आहोत आणि या वादाला बाजूला सोडणार आहोत. मध्ययुगीन साहित्याच्या अभ्यासामध्ये सुद्धा या अडचणी येत असतात. त्याची विचारपूर्वक अशा प्रकारची काही एक मांडणी सुद्धा निश्चितपणाने करता येते. आपल्याला आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा विचार करता येईल. तो विचार असा आहे की रचनेच्या अंगाने आणि कविता म्हणून
दमयंती स्वयंवर, उखाहरण, आख्यान काव्यांच्या परंपरेमध्ये असणाऱ्या काही निवडक स्वयंवर कथा आणि मध्वमुनीश्वर व अमृतराय यांनी लिहिलेल्या पदरचना, या सगळ्यांची काही एक जातकुळी एक ठरते का? प्रत्येक कवीचा असणारा एक युगधर्म असतो, लेखन करण्याची असणारी त्याची युगप्रवृत्ती असते, आणि अशा प्रकारचे समान विचार, समान विचारबंध, समान मांडणीच्या किंवा रचनेच्या पद्धती लक्षात घेण्यासाठी या सगळ्यांचं एकत्रीकरण आपण केलं तर निश्चितपणाने आपल्या हाती काही येऊ शकतं. प्रभावी असणारी शब्दकळा किंवा रचनेवरची असणारी हुकूमत, याच्यामुळे रघुनाथ पंडित आणि आत्ता ज्यांचा मी उल्लेख केला त्यांच्या सगळ्यांच्या ज्या रचना आहेत त्या रचना लक्षवेधी ठरलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. रघुनाथ पंडित हा याच जातकुळीतला असलेला आहे, त्याच्यामुळे ही चर्चा थोडीफार विस्तारानं करण्याचा इथं मी प्रयत्न केला. पण ही चर्चा आपण बाजूला सारू आणि या चर्चेला बाजूला सारून पुन्हा आपण मूळ विषयाकडे वळूया. दमयंती स्वयंवर या कथेचा मूलाधार नेमका काय आहे? कुठून आली ही कथा? बहुतेक पंडितांच्या रचना या संस्कृत वाङ्मयाशी संबंधित आहेत. संस्कृतामध्ये असणारे महत्वाचे ग्रंथ त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित केलेले, त्यासाठी वृत्तबद्धता, छंदोबद्धता यांचं उपयोजन सुद्धा केलेलं आहे आणि काहीशी कारागिरी सुद्धा त्यांनी केलेली आहे. दमयंती स्वयंवराच्या बाबतीत काय, आपण जर समजा बघितलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की मध्ययुगीन कालखंडामध्ये रघुनाथ पंडिताने संस्कृतमध्ये असणाऱ्या नैषधीय चरित हा जो ग्रंथ आहे, हे जे महाकाव्य आहे त्या महाकाव्याचा आधार घेतलेला आहे. श्री हर्ष या नावाच्या कवीनं हे महाकाव्य लिहिलेलं आहे. हे जे नैषध काव्य आहे, या नैषध काव्यामध्ये 1750 श्लोक आहेत. रघुनाथ पंडिताने मात्र आपलं संपूर्ण दमयंती स्वयंवर या नावाचं काव्य अवघ्या 254 श्लोकामध्ये बसवलेलं आहे किंवा त्याची रचना केलेली आहे. एखाद्या काव्याची रचना करताना एखादा कवी हा कसा संक्षेप करतो हे आपल्याला या उदाहरणावरून लक्षामध्ये येऊ शकते, किंवा संक्षेप चातुर्याचं एक अतिशय प्रभावी असणारं उदाहरण, उत्तम असणारं उदाहरण म्हणून आपण या ग्रंथाकडे निश्चितपणाने बघू शकतो. म्हणजे त्याच्याकडे संक्षेप चातुर्य हे कौशल्य होतं, त्याच्याकडे मार्मिक दृष्टी सुद्धा होती, हेही आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्यातही पुन्हा गंमत अशी बघा की 254 श्लोकांपैकी फक्त 68 श्लोकांचा अनुवाद या रघुनाथ पंडिताने केलेला आहे. हे जर बघितलं तर तो उत्कृष्ट भाषांतरकार सुद्धा निश्चितपणाने ठरतो. यावरून आपल्याला असं लक्षामध्ये येतं की संपूर्ण काव्य रघुनाथ पंडिताने लिहिलेलं हे संपूर्ण काव्य म्हणजे भाषांतरित काव्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तो रघुनाथ पंडिताच्या प्रतिभेचा असणारा स्वतंत्र आविष्कार आहे. मग हे 68 श्लोक वगळता रघुनाथ पंडितांनी बाकीच्या श्लोकांच्या संदर्भामध्ये काय केलं तर उरलेले जे श्लोक आहेत त्या मूळ कल्पना हर्षाच्या असणाऱ्या त्या डोळ्यासमोर ठेवल्या आणि स्वतःच्या पद्धतीने त्या कल्पनेला उठाव देण्याचा प्रयत्न केला. म्हणून असं म्हटलंही जातं की रघुनाथ पंडिताने हर्षाच्या असणाऱ्या ज्या अतिशय सुंदर कल्पना आहेत त्या कल्पना त्याने मराठीमध्ये आणल्या. हे श्रेय सुद्धा आपल्याला त्यालाच द्यावं लागतं. मित्रहो, ठरल्याप्रमाणे 20 मिनिटाचा कालावधी संपत आलेला आहे. या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये रघुनाथ पंडिताच्या संदर्भामध्ये मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि याच्यानंतर एक साधारण 2-3 दिवसामध्ये
मी पुढचा असणारा याचा भाग आहे, म्हणजे या सिरीजमध्ये जे 4-5 भाग होतील तर याचा दुसरा असणारा जो भाग आहे त्या वेळेला सुद्धा अगदी कमी वेळामध्ये, अत्यंत अल्प वेळामध्ये अधिकाधिक काय देता येईल ते सांगण्याचा, ते देण्याचा प्रयत्न करणारे रघुनाथ पंडिताच्या असणाऱ्या या दमयंती स्वयंवर काव्याचा हा विचार जो आहे तो विचार पुढच्या भागामध्ये येईल. त्या भागाच्या वेळेला आपण जरूर उपस्थित असावे, तो भाग आपण जरूर पाहावा आणि या संदर्भामध्ये असणाऱ्या आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवाव्यात. आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आज या पहिल्या भागामध्ये आपण आलात म्हणून आपल्या सर्वांविषयीची कृतज्ञता प्रकट करून मी माझं विवेचन इथे थांबवतो. नमस्कार.